मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये भरती निघालेली आहे. स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, एएनएम, लॅब टेक्निशियन आणि खूप साऱ्या पोस्टची वॅकन्सी आणखी. तर त्याच्या रिलेटेड बघा त्याचं नोटिफिकेशन आलेलं आहे. हे 16 तारखेचं नोटिफिकेशन आहे. याच्यामध्ये महानगरपालिकेचं जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबत सूचना. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये जो मेन पॉईंट आहे बघा, हा याच्यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM, त्याच्यानंतर राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्य म्हणजे NTEP आणि 15 वित्त आयोग म्हणजे नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना HBT. तर याच्या अंतर्गत रिक्त पदे भरण्याबाबत तर हे टोटल 4 प्रोग्रामच्या अंडर ह्या वॅकन्सी निघालेल्या आहेत मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये. तर याच्यामध्ये जे फॉर्म भरायचे त्याची डेट बघा 17 तारखेपासून फॉर्म चालू आहेत ते 4 मे पर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. याच्यामध्ये जो पत्ता दिलेला आहे फॉर्म भरण्यासाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही फॉर्म भरायचे. ऑनलाईन तुम्हाला हे गुगल फॉर्मची जी लिंक दिलेली आहे इथं PDF मध्ये या फॉर्मवर क्लिक केलं गुगल फॉर्म ओपन होईल, तो गुगल फॉर्म भरायचा आहे. आणि ऑफलाईनमध्ये हा इथं पत्ता दिलेला आहे अर्ज स्वीकारण्याचा पत्ता सार्वजनिक आरोग्य विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन मांडली तळमजला भाईंदर तालुका जिल्हा ठाणे. तर या ॲड्रेसवर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. PDF मध्ये खाली फॉर्म आहे मी तुम्हाला दाखवतो. तर तो फॉर्म भरायचा आहे. तो फॉर्म तुम्हाला 4 तारखेपर्यंत बघा 4 तारखेपर्यंत तुम्हाला तिथं नेऊन जमा करायचा आहे. बाय हँड देऊ शकता किंवा तुम्ही पोस्टाने किंवा टपालाने पण देऊ शकता. बघा पोस्टाने किंवा टपालाने अर्ज स्वीकारण्यात येतील तर तुम्ही ते तसं पण पाठवू शकता. तर याच्यामध्ये बघा आता कोणत्या कोणत्या प्रोग्रामच्या अंडर किती जागा आहेत. याच्यामध्ये सगळ्यात पहिले NHMच्या अंडर बघा क्षकिरण तज्ञ रेडिओलॉजिस्ट एक जागा आहे कोल्हापूर. ठीक आहे. आता हे बाकी सगळ्यापासून मी स्टाफ नर्स ANM लॅब टेक्निशियन त्यांच्यासाठी सांगतो फक्त, बाकी यांचं सोडण्या. हे पिडियाट्रिशियन मायक्रोवेल्स, त्याच्यानंतर वैद्यकीय अधिकारी इपिडोमॉलॉजिस्ट, त्याच्यानंतर सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक. आता याच्यामध्ये बघा परिचारिका महिला हे त्याच्यासाठी एवढ्या जागा आहेत. त्याच्यासाठी BSc किंवा GNM आणि रजिस्ट्रेशन झालेलं पाहिजे. BSc इंजिनिअरिंग कोणतं चालेल. त्याच्यानंतर प्रसविका म्हणजे ANM साठी ANM झालेलं आणि MNC रजिस्ट्रेशन झालेलं पाहिजे. त्याच्यानंतर औषध निर्माता फार्मासिस्ट, त्याच्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ लॅब टेक्निशियन, त्याच्यानंतर हे वैद्यकीय अधिकारीसाठी हे झाले. बघा हे NHMच्या अंडर होते. ते NHMच्या अंडर इतक्या जागा आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे हे राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम म्हणजे NTP प्रोग्राम. तर NTP प्रोग्रामच्या अंडरमध्ये बघा हे क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षकसाठी आहे. त्याच्यानंतर ठीक आहे 2 जागा त्याच्यानंतर क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता आहेत. त्याच्यानंतर 15 वित्त आयोगाच्या अंतर्गत इतक्या जागा आहेत. पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी, त्याच्यानंतर परिचारिका महिला बघा इथं पण परत स्टाफ नर्स 4 जागा आहेत, 17 जागा. ठीक आहे. BSc किंवा GNM. त्याच्यानंतर परिचारिका पुरुष याच्यामध्ये पण GNM किंवा BSc चालेल. त्याच्यानंतर हे MPW साठी आहेत 13 जागा. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे HBT हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत. त्याच्यामध्ये पण बघा वैद्यकीय अधिकारीसाठी जागा आहे. त्याच्यानंतर परिचारिका महिला त्याच्यामध्ये पण स्टाफ नर्ससाठी जागा आहे. त्याच्यानंतर MPW. तर याच्यामध्ये पण सेम इतक्या जागा आहेत. तर टोटल 4 प्रोग्रामच्या अंडर जागा आहेत त्या मी जसं स्टार्टिंगला सांगितलं. त्याच्यानंतर बघा तुम्हाला जे फॉर्म भरायचे ते वर पण मी सांगितले ते गुगल फॉर्मची लिंक बघा इथं पण परत दिलेली आहे. या लिंकवर क्लिक केलं तुम्हाला गुगल फॉर्म ओपन होईल, तो गुगल फॉर्म भरायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स वगैरे देऊन याच्यामध्ये PDF मध्ये खाली ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो पण दाखवतो तुम्हाला. हे 4 तारखेच्या आधी तुम्हाला तिथं मी आता सांगितलेल्या पत्त्यावर तुम्हाला जमा करायचे. सोबत तुमचे सर्व डॉक्युमेंट्स अटॅच करायचे झेरॉक्स. ठीक आहे. तुमचे एज्युकेशन क्वालिफिकेशन, त्याच्यानंतर तुमचे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, नर्सिंग रजिस्ट्रेशन सर्व डॉक्युमेंट्स सोबत अटॅच करायचे. हे सिलेक्शन तुमचं याच्या बेसवर मार्क्सच्या बेसवर होईल. ठीक आहे. याच्यासाठी एक्झाम वगैरे होणार नाही कोणती, तर मार्क्सच्या बेसवर तुमचं सिलेक्शन होईल, एक्सपिरियन्सच्या बेसवर आणि मार्क्सच्या बेसवर. त्याच्यानंतर नेक्स्ट हे कॉमन टर्म्स अँड कंडिशन आहे. ठीक आहे. PDF मध्ये बघू शकता. मी व्हॉट्सअप ग्रुपवर टाकेन हे PDF, त्याच्यामध्ये बघू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे ग्रुपची किंवा तुम्हाला ह्याच्यामध्ये कमेंट सेक्शनमध्ये मिळून जाईल. ते जॉईन करून तुम्हाला ते सर्व PDF मिळून जाईल. ठीक आहे. तुम्हाला बघा हे आता फॉर्म भरायचा आहे, याची प्रिंट काढायची. हे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र. ठीक आहे. ते तुमचं नाव, मुलगा मुलगी कोण, तुमचं राहणार कुठले, कोणत्या पदासाठी अर्ज करतायत, तुम्हाला किती मुलं आहेत ते इथं लिहायचं. त्याच्यानंतर ठिकाण दिनांक आणि इथं सही करायची. त्याच्यानंतर हे एक हमीपत्र असतं. फौजदारी गुन्हा दाखल नसला म्हणजे तुमच्यावर कुठली केस वगैरे नाही त्याच्याबद्दल तुम्ही हमीपत्र देताय ते वाला आहे. ठीक आहे. तुमचं नाव, वय, सध्या तुम्ही कुठं राहता ते जे काय असेल, कोणत्या त्या पत्त्यावर किती वर्षापासून राहतात, तुमच्यावर कुठला गुन्हा वगैरे दाखल नाही आहे त्याच्यासाठी हे तुम्ही एक हमीपत्र द्यावं लागतं. ह्याची पण प्रिंट काढायची, हे पण भरून द्यायचे इथं ठिकाण दिनांकाने इथं साईन करायची. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे हा ॲप्लिकेशन फॉर्म. हा ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला अभियानांतर्गत म्हणजे कार्यक्रमाचं नाव कोणतं इथे लिहायचं. त्याच्यानंतर तुमचं
पदाचं नाव स्टाफ नर्स ANM लॅब टेक्निशियन फार्मासिस्ट तुम्ही ज्या पदासाठी भरताय ते वालं. त्याच्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये फोटो चिटकवायचा इथं तुम्हाला. इथे तुम्हाला त्याच्यानंतर तुमचं इथं नाव, स्वतःचं नाव, वडिलाचं नाव ते इंग्लिशमध्ये सेम तसंच लिहायचं. त्याच्यानंतर इथं ॲड्रेस काय परमनंट आणि टेम्पररी सध्याचं जे असेल दोन्ही पण लिहायचं. त्याच्यानंतर तुमचं इथं ठीक आहे पूर्ण ॲड्रेस, त्याच्यानंतर मोबाईल नंबर, त्याच्यानंतर नेक्स्ट तुमची डेट ऑफ बर्थ इथं लिहायची. त्याच्यानंतर तुमचं आज वय किती आहे, जाहिरात प्रसिद्ध झाल्या दिनांक रोजची वय, तुमचं सध्याचं वय इथं लिहायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट नॅशनॅलिटी, त्याच्यानंतर वैवाहिक स्थिती म्हणजे मॅरिड अनमॅरिड इथं लिहायचं. धर्म, त्याच्यानंतर राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यरत आहे का, म्हणजे तुम्ही ऑलरेडी NHMच्या अंडर वगैरे जर कार्यरत असेल तर इथं यस नो इथे मेन्शन करायचं. त्याच्यानंतर कास्ट, तुम्हाला जर कॅटेगरीतून अप्लाय करायचं असेल तर आम्ही तुमचा प्रवर्ग. त्याच्यानंतर तुम्ही कुठल्या कॅटेगरीमधून अप्लाय करताय हे त्याच्यासाठी तुमचं इथं टिक करायचं, किंवा ओपनमधून करणार असेल तर इकडे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं लँग्वेज कोणता इथं तिन्ही ठिकाणी टिक करून टाकायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट शैक्षणिक अर्हता, आता ह्याच्यामध्ये तुमचे सर्व इथं ॲड करायचे 10वी 12वी, त्याच्यानंतर तुमचं ANM GNM BSc नर्सिंगचं जे काही झालेलं आहे ते, फार्मसी लॅब जे काय असेल ते इथं एक एक ॲड करायचं. तुमची युनिव्हर्सिटी किती गुण मिळाले, तुमचे पर्सेंटेज किती ते इथं मेन्शन करायचं. त्याच्यापेक्षा जास्त अजून तुमची ॲडिशनल काही असेल शैक्षणिक अर्हता तर ते इथं मेन्शन करायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे संगणकात म्हणजे MSCIT झालं असेल तर त्याची गुण इथं लिहायचे. त्याच्यानंतर अनुभव, एक्सपिरियन्स, तुम्हाला जे काही एक्सपिरियन्स असेल किती ठिकाणचा असेल, एकाच ठिकाणचा असला पाहिजे असं नाही, जे काय असेल ते इथं 1 2 3 तुमचं जे काय असेल इथं लिहायचं. तुम्ही कुठं काम केलेलं आहे, त्याच्यानंतर ते गव्हर्नमेंट होतं, प्रायव्हेट होतं, कधीपासून केले, कुठल्या डेटपासून कुठल्या डेटपर्यंत, एकूण किती दिवस केलं आणि सोडण्याचं कारण काय इथं मेन्शन करायचं. तुमचे जेवढ्या ठिकाणचा एक्सपिरियन्स असेल तो इथं मेन्शन करायचा. त्याच्यानंतर नेक्स्ट जे वरे आपण हमीपत्र दिलं होतं तेवालंच आहे. आपल्या विरुद्ध काही कुठलं काही गुन्हा वगैरे दाखला आहे का नाही ते इथं मेन्शन करायचं. यस नो, ठीक आहे, त्या सर्व नो करून टाका. त्याच्यानंतर अर्जासोबत खालील छायांकित सत्यप्रती जोडलेले आहेत. सत्यप्रती सेल्फ अटेस्टेड करायचं. तुम्ही काय काय सोबत डॉक्युमेंटसाठी तुमचा इथं फॉर्म एक येईल, त्याच्यानंतर 2 नंबर इथे डॉक्युमेंटची नावं लिहायची. ठीक आहे, 10वीचे 12वीचे तुमचे डॉक्युमेंट, त्याच्यानंतर नर्सिंगचे रजिस्ट्रेशन, रिन्युअल स्लिप, एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट इथं नावं मेन्शन करायची त्याचे. ठीक आहे, त्याच्यानंतर ठीक आहे, तेच हमीपत्र आहे की सदरील माहिती खरी असून कुठे ॲडेड असलं माझ्या विरुद्ध काय कारवाई होईल त्याची मला जाणीव आहे ते वाला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं ठिकाण तुमचं डेट आणि इथं सही करायची. तर हे फॉर्म भरायची, याची प्रिंट काढून घ्यायची PDF मधून, याची प्रिंट काढून तो हा एक फॉर्म भरायचा, सेल्फ अटेस्ट करायची, सोबत डॉक्युमेंट्स जोडायचे सर्व. आणि याच्यामध्ये जी PDF मध्ये लिंक दिलेली आहे ही वाली लिंक, या लिंकवर जाऊन गुगल फॉर्म पण भरायचा. ठीक आहे, दोन्ही पण भरायचं. आणि जे फॉर्म भरलेला आहे तो दिलेल्या पत्त्यावर, मी जो स्टार्टिंगला तुम्हाला पत्ता सांगितला होता हा वाला, या पत्त्यावर 4 तारखेच्या आधी तुम्हाला तिथं ते जमा करायचे. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त आणखीन डाऊट असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये ग्रुपची लिंक आहे, तिथं जॉईन करून तिथं विचारू शकता.